मार्च रोजी सालाबाद प्रमाणे स्वच्छता अभियान हा कार्यक्रम राबवला जातो आणि ह्या ठिकाणी स्वच्छता अभियानाबरोबर पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येतो। त्यानंतर वृक्षारोपण असेल, त्यानंतर आरोग्य शिबिर असेल, मुलांना मार्गदर्शन असेल, असे अनेक प्रकारचे रक्तदान शिबिर असेल, असे अनेक प्रकारचे उपक्रम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर आणि भारताच्या बाहेर 34 देशामध्ये हे कार्य अहोरात्र चालू आहे। आज आपण जर बघितलं तर ह्या कार्यक्रमासाठी तळागाळातली खेड्यापाड्यातले सर्व बैठकीतली सदस्य इथे येऊन स्वतःहून जो कचरा आहे गटारीमध्ये अशी काही घाण असते की त्या घाणीमध्ये कोणी हात घालू शकत नाही, त्या ठिकाणी आपले स्त्री सदस्य येऊन ते घाणीमध्ये हात घालतात। हे सगळं विशेष कार्य आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये प्रतिष्ठानच्या माध्यमातून चालू आहे। तर आज मी या ठिकाणी आलेले सर्वांचे लाडके आणि परिचित असे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्री हेमंतजी सवरा साहेब इथे उपस्थित राहिलं, त्यांचा प्रतिष्ठानच्या वतीनं मी स्वागत करण्यासाठी श्री पंडितजी सावंत साहेब यांना विनंती करतो। त्यानंतर वाडा नगरीचे संस्थापक म्हात्रे साहेब इथे उपस्थित राहिले, त्यांचाही प्रतिष्ठानच्या वतीने हार्दिक स्वागत। त्यानंतर पालघर जिल्हा अध्यक्ष काँग्रेस यांचं स्वागत करण्यासाठी प्रफुल्लजी पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी सुनीलजी पाटील यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं। आपल्या स्त्री सदस्य नगरसेविका सपाटे मॅडम इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी धिंडा गुरुजी, धापसी सर, धापसी साहेब आपल्याला विनंती की तुम्ही त्यांचं स्वागत करायचं। त्याबरोबर नगरसेवक खांबेकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करण्यासाठी मी धिंडा साहेब यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे। त्या ठिकाणी वाडा नागरी पतपेढीचे संस्थापक म्हात्रे साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत मी स्वतः उमेश गायकवाड करतो। तसेच वंडा मॅडम ही इथे नगरसेविका वाडा नगरपंचायतच्या उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत श्री लक्ष्मणजी डेंगाणे यांना विनंती करतो की त्यांना त्याचं स्वागत करायचं। आपल्या सर्वांना विनंती की आपण 2 मिनिटं स्थानापन्न व्हायचंय। धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा आज कार्यक्रम आयोजित होत आहे। हजारो श्री सदस्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आयोजित होत आहे। या ठिकाणी अनेक उपक्रम घेतले जातात, मगाशी आपण उल्लेख केलेलाच आहे। महाराष्ट्र शासनाचे महामहिम राज्यपाल यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांना स्वच्छता दूत म्हणून पदवी नियुक्त केली होती आणि आज ते महाराष्ट्राचे ब्रँड अँबॅसेडर, स्वच्छता दूत म्हणून ब्रँड अँबॅसेडर आहेत। तर स्वच्छता हा धडा आम्हाला शिकवणीतून मिळाला, बैठकीच्या माध्यमातून मिळाला। आज खेड्यापाड्यामध्ये, आज मोखाडा असेल, जव्हार असेल, आपल्या भागामध्ये विक्रमगड, वाडा, अतिशय म्हणजे दुर्गम भागातील लोक आज बैठकीला जाऊन त्या ठिकाणी शिकवणीतून हे उभे राहिले आणि आज इथे संपूर्ण जे कार्य दिसते स्वच्छताचं, हे शिकवणीतून उभं राहिलेलं कार्य आहे। आणि हे असंच कार्य अविरतपणे अप्पासाहेब धर्माधिकारी आणि सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाने ते पार पडत असते। अनेक ठिकाणी अशा पद्धतीची घाण असते तर तिथे लोक हात घालू शकत नाही, तिथे आपले स्त्री सदस्य जाऊन ते घाण काढतात। ते हे एक विशेष कार्य, एक विशेष सामर्थ्य ह्या कार्याला आहे।
आणि आज त्या मोठ्या संख्येने जवळजवळ हजारो संख्येने आज इथे उपस्थित श्री सदस्य हे स्वच्छता अभियान करणे हे देशाचं आपल्याला देणं आहे आणि देशाचं देणं देण्यासाठी मानवता धर्माची शिकवण महत्वाची आहे. आप्पासाहेबांनी सांगितलं की देशाने आम्हाला काय दिलं, समाजाने आम्हाला काय दिलं, तर आम्ही देशाला आणि समाजाला काय देऊ शकतो हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे ऋण फेडण्यासाठी या शिकवणीतून आज सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून स्वइच्छेने इथे उपस्थित राहिले. तर आपलं सर्व पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत. आणि वेळेअभावी आज मी तसं बघितलं तर खासदार साहेब खूप वेळात वेळ काढून आलेले आहेत. गेल्या वर्षी ते येणार होते, त्यांची इच्छा खूप असते की अशा कार्यक्रमाला जावं, पण त्यांना गेल्या वेळी जमलं नाही. पण यावेळेस तुम्ही आवर्जून इथे उपस्थित राहिलं त्याबद्दल तुमचं प्रतिष्ठानच्या वतीने खूप खूप आभारी आहे. आज 1 मार्च रोजी पूर्ण महाराष्ट्रात नव्हे, देशाभरात नव्हे तर आंतरराष्ट्रीय लेवलला डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता अभियान हे श्री सदस्यांच्या माध्यमातून आयोजन होत आहे आणि लाखो सदस्य या निमित्ताने रस्त्यावर उतरले, स्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहेत. निश्चितच त्या गावामध्ये हे अभियान होत आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम हे राबवण्यात येतात आणि अत्यंत निस्वार्थी भावनेने सर्व नागरिक याच्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत असतात. कोणताही पक्षपातीपणा न बाळगता, राजकीय द्वेष न बाळगता, केवळ सामाजिक बांधिलकीतून आणि देश हिताच्या बांधिलकीतून अनेक सामाजिक उपक्रम केवळ आणि केवळ निस्वार्थ भावनेने ज्या पद्धतीने आयोजित करण्यात येतात, निश्चितच हे सर्व समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी असं हे अभियान. आजही बघतो मी माझ्या समवेत संदीपजी पवार, प्रफुल्लजी पाटील, नगरसेवक भारतीताई, वनगाताई, हर्षलजी आणि हे सर्व नियोजन बघणारे आंबेजताचे सावंत सर यांच्या माध्यमातून हजारो श्री सदस्य आज वाडा तालुक्यामध्ये स्वच्छता अभियानात सहभागी झालेले आहेत. निश्चितच यामागची भावना ही आपला परिसर स्वच्छ राखावा आणि पर्यायाने जी काय रोगराई, दुर्गंधी ही दूर झाली पाहिजे, एक चांगले वातावरण निर्माण झालं पाहिजे, अशा सौहार्दपूर्ण वातावरणात हे अभियान राबवण्यात येत आहे. मी सर्व श्री सदस्यांचे अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं अनेक उपक्रम ते राबवत असताना ही प्रेरणादायी गोष्ट बाकी सगळ्यांनी घ्यावी आणि त्यांच्या उपक्रमात सगळ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो. आज नानाभाऊ धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने संपूर्ण देशामध्ये नव्हे तर देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये स्वच्छता अभियान चालू केलंय. त्या स्वच्छता अभियानच्या माध्यमातून तुम्ही जर बघत असाल तर अतिशय ज्या माणसाने कोणी घरी स्वच्छतेचंही काम केलं नसेल, कधी झाडू घेतलं नसेल, असा माणूसही इथल्या स्वच्छतेमध्ये सक्रिय उतरतो. आणि जिथे शासनाचा स्वच्छता कर्मचारी जे काम करत नाही, ज्यांनी टाकून दिलेलं असं काम, असंही काम श्री सदस्यांच्या माध्यमातून होतं. एका वेळेला महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियान राबवलं गेलं. त्या स्वच्छता अभियान सक्सेस करण्याचं काम नानासाहेब धर्मादाय प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने केलेलं आहे. आज आम्ही जर बघितलं तर त्यावेळेला आम्ही पीएचसी मध्ये जात होतो. पीएचसी मध्ये वर्षानुवर्ष कचरा तसाच पडलेला असायचा, घाण तशीच पडलेला असायची, ज्याला स्वच्छता कर्मचारीही कधी हात लावत नव्हता. पण श्री सदस्यांच्या माध्यमातून या तालुक्यातल्या, या जिल्ह्यातल्या सर्व पीएचसी कचरा मुक्त झाल्या आणि घाण मुक्त झाल्या. आज पीएचसी मध्ये कुठल्याही तुम्ही जर गेल्यानंतर बघाल तर पीएचसीच्या चारू बाजूने तुम्हाला चांगल्या पद्धतीने फिरता येतं. एक काळ असा होता का तिथे स्वच्छता कर्मचारी असायचे, परंतु स्वच्छता नसायची का मागच्या बाजूला, दवाखान्याच्या पाठीमागच्या बाजूला कोणीही फिरकत सुद्धा नव्हतं. अशी प्रचंड घाण असायची. पण ही घाण मुक्त, ही स्वच्छता अशा पद्धतीने या श्री सदस्यांच्या माध्यमातून केली. आज त्याची एक परंपरा झाली आणि गाडगे बाबा नंतर हे दुसरे गाडगे बाबा आपण संबोधलं पाहिजे का, अशा पद्धतीने ही स्वच्छतेचा मोहीम, स्वच्छता वर्षातून एकदा धर्माधिकाऱ्यांचा वाढदिवस आला त्या दिवशी श्री सदस्याला सांगायला लागत नाही. या तुम्ही जर वाडा, जव्हार, मोखाडा या भागात बघितल्या जवळजवळ 48 ते 50,000 श्री सदस्य आहेत आणि त्याला कोणालाही सांगायला लागत नाही. तो स्वतः तिथे आला आणि जिथे त्यांनी घरची लादीलाही हात लावलेला नाही, तो माणूस इथल्या गटारीत उतरतो आणि तिथे असलेला नको ते कचरेही उचलतो. आज तुम्ही जो महाराष्ट्र कचरा मुक्त आहे,
स्वच्छ भारतच्या अभियानमध्ये महाराष्ट्र नंबर 1 मध्ये आहे, हा तालुका नंबर 1 मध्ये आहे, त्याला सर्व श्रेय इथल्या स्त्री सदस्यांना जातं. कारण लोकांनी ज्यांनी कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन जे काम करत नाही ते विदाऊट पैशाने गडगंज पैसेवाले करोडपती इथे साधा सदस्य म्हणून येऊन काम करतो. अशा पद्धतीने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना, सर्व स्त्री सदस्यांना, विशेषतः सावंत साहेबांना, यांना सगळ्यांना मी धन्यवाद या जनतेच्या वतीने देईन. कारण हे शहर आणि स्वच्छतेचं महत्व त्यांना कळलेलं आहे. जे ज्या वेळेला आपण गाडगे बाबा करत होते तसं प्रतिष्ठानच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे व्रताच्या माध्यमातून वर्षातून एक केलं जातं आणि वर्षानुवर्ष जी साचलेली घाण होती ती निव्वळ ह्या सदस्यांच्यामुळे साफ झाली आणि स्वच्छ भारत अभियानला खऱ्या अर्थाने हातभार लावण्याचं काम या सदस्यांच्या माध्यमातून होतं. मी पुन्हा जनतेच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने त्या सदस्यांचे शतशः आभारी आहे. त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आणि प्रतिष्ठानलाही धन्यवाद देतोय. एक चांगला उपक्रम वर्षाच्या माध्यमातून घेत असतात. जिथे जिथे काही असा प्रसंग आला तेव्हा स्त्री सदस्य, कुठलाही प्रसंग असू दे, देशावर असू दे, राज्यावर असू दे, स्त्री सदस्य हा पहिला असतो. पूर असू दे किंवा पूरहानी असू दे, नैसर्गिक आपत्ती असू दे, या सगळ्या याच्यामध्ये स्त्री सदस्य हा पहिला तिथं आपला योगदान देतो. त्याला कोण सांगत नाही, कोण जात नाही, पण त्यांच्या त्या बैठकीच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं असतं, तो सातत्याने तिथे जात असतो. पुन्हा एकदा आमच्या वाड्यावासींच्या वतीने यांना सगळ्यांना सदिच्छा देतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतोय. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जे स्वच्छता अभियान संपूर्ण देशभर चालू आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्व दासांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर धर्माधिकारी साहेब यांनी फक्त स्वच्छता म्हणजे फक्त रस्त्यावरती स्वच्छता, गावातली स्वच्छता अशी न करता लोकांची मनही स्वच्छ केल्यात. अतिशय चांगलं काम, हे अतिशय कठीण काम आहे, परंतु त्यांनी ते केलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी जे समाजाला दिलंय ती खूप मोठी गोष्ट आहे. आज संपूर्ण देशामध्ये स्वच्छता चालू आहे. वाड्यामध्ये आपण आज हा कार्यक्रम करतोय. स्वच्छता अभियान करताना ज्या पद्धतीने लोक आपले काम करतात, मला महत्वाची गोष्ट आमच्यासारखी लोक येतात तेवढ्यापुरती काम करतात, दिसतात, फक्त आम्ही फोटो सेशन साठी येतो असं मला वाटतंय. परंतु खऱ्या अर्थाने तुम्ही जे दास मंडळी आहे ती ज्या पद्धतीने काम करते त्याचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज जेवढं तुम्ही वृक्ष लागवड केली याच्या अगोदर ती लागवडी लोकांनी बघितली, एक एक झाड जगवण्यासाठी दासाने जे प्रयत्न केले ते आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि वृक्ष जगवणे ही गरजेची गोष्ट आहे. आणि आजची स्वच्छता हे तुम्ही दरवर्षी करता आणि याच्यासाठी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन, खरंच तुमचं कौतुक करतो. धन्यवाद. आज 1 मार्च आहे. प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत त्यांचा आज जन्मदिन आहे आणि त्याचं औचित्य साधून आज हा खूप स्तुत्य असा कार्यक्रम सर्व प्रतिष्ठानच्या सदस्यांनी या ठिकाणी हाती घेतला. मुळात जसं आता सांगितलं सरांनी का सगळ्यात महत्वाचं म्हणजे निस्वार्थपणे हा उपक्रम राबवला जातोय. अनेक त्याच्यामध्ये पैलू आहे आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो स्वच्छतेचा आहे. मंडळ जे प्रतिष्ठान आहे ते नेमकं कृतीतून ही भाग सर्व समाजांसमोर आणतंय. हे खरं स्तुत्य उपक्रम आहे. आपण समाजामध्ये वावरताना बऱ्याच वेळा फक्त बोललं जातं पण प्रत्यक्षात कृतीमध्ये काही उतरत नाही. पण पूर्णपणे त्याच्या विरुद्ध असं हे कार्य का पहिले कृती करायची आणि मग त्याचं सर्वांना आव्हान करायचं. तर महत्वाचा विषय असा आहे की सर्व स्तरातील या ठिकाणी बांधव या ठिकाणी आलेत. खूप मोठा हा परिसर न्यायालयाचा जो होता वाडा न्यायालयाचा तो अगदी त्याचा कायापालट केलाय. जेवढा काही त्याच्यामध्ये घाण कचरा साचलेला होता, मुळात वृक्षाच्या निमित्ताने जी पानगळ झाली आहे ती पानगळ आणि गवत आणि थोडाफार झालेला कचरा हा सगळा त्या निमित्ताने पूर्ण स्वच्छ करून परिसराला एक नवी लकाकी आणून दिली आहे. तर यातूनच या कामाची प्रचिती जाणवते. आज खरं पाहिलं तर प्रत्येक जण आपापल्या सगळ्या कामांमध्ये व्यस्त आहे, कोणालाही बोलायला वेळ नाहीये. पण त्या विपरीत या ठिकाणी श्रमदानाचं मोठं काम हाती घेण्यात आलं आहे. जवळपास 2 तास हा परिसर त्यांनी सगळा स्वच्छ केलाय. तर मी या कार्यक्रमाचं मनापासून कौतुक करतो आणि अशाच या कार्यक्रमासाठी मी माझ्या शुभेच्छा सर्वांना या ठिकाणी देतो. आणि याही पुढे अशा या कामानिमित्त माझा काही सहभाग देता आला तसा आज मी छोटासा खारीचा वाटा त्यात घेतला स्वच्छतेचा. तसंच काही भविष्यात माझ्यासाठी जर योग्य काही असलं काम असलं तर प्रतिष्ठाने नक्की मला सांगावं. मी माझ्या परीने त्याच्यात सहभाग नोंदवण्याचा पूर्ण प्रयत्न करील आणि या उपक्रमाला
मनापासून भरभरून शुभेच्छा. धन्यवाद.